मुंबईमध्ये जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ही बॅनरबाजी करण्यात आली। जयंत पाटील प्रदेश अध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा देखील आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर ही बॅनरबाजी करण्यात आली। जयंत पाटलांनी कालच्या मेळाव्यात राजीनामा देण्यासंदर्भात भूमिका व्यक्त केली। यावर आता कार्यकर्त्यांच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी भवनासमोर या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। जंजीर में जखड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है अशा प्रकारचा मजकूर असलेला हा एक बॅनर हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। खरं तर काल जो वर्धापन दिन झाला या वर्धापन दिनच्या सोहळ्यामध्ये जयंत पाटील यांनी भाषण करताना आपण प्रदेशाध्यक्ष पदावरून राजीनामा घेण्यात यावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केली होती। दूर करण्यात यावं, जबाबदारी ही दुसऱ्याला देण्यात यावी अशा प्रकारचे एक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं। यानंतर हा बॅनर आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयावर बाहेर पाहायला मिळतोय। एकूणच या ठिकाणी बॅनरवरती साहेब आणि जयंत पाटील आणि शरद पवार यांचा फोटो पाहायला मिळतोय। निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र जयंत पाटील यांनी जी इच्छा व्यक्त केलेली आहे यानंतर हा खरं तर बॅनर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या नाराजीची सुद्धा चर्चा आहे, ते दुसऱ्या गटात जाणार अशी सुद्धा चर्चा आहे। मात्र एकूण जयंत पाटील यांनी सध्या तरी राजीनामा घेण्याबद्दलची इच्छा व्यक्त केलेली आहे। यावरती अद्यापही त्यांना या पदावरून मुक्त करण्यात आले नाही। मात्र यावरती असं काहीही होणार नाही अशा प्रकारचे एक वक्तव्य पक्षांतर्गत पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।